नागपुर में राज्य मंत्री आशीष जायसवाल ने कहा कि धर्मराव बाबा आत्राम उनसे नाराज नहीं है और उन्होंने उनके मतदार संघ में किसी भी प्रकार का हस्तक्षेप नहीं किया है। जायसवाल ने कहा कि भाजपा और शिवसेना लंबे समय से एक साथ चुनाव लड़ रही है और विभाजन से केवल कांग्रेस को लाभ होता है, इसलिए चुनाव महायुति के रूप में लड़े जाने चाहिए। उन्होंने बताया कि कुछ स्थानों पर मैत्रीपूर्ण मुकाबले भी हो सकते हैं। जायसवाल ने कहा कि जिला स्तर पर सभा आयोजित की जा रही है, जिसमें कार्यकर्ताओं को महायुति के उम्मीदवारों को जिताने का संदेश दिया जा रहा है। उन्होंने बताया कि उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के नागपुर दौरे की प्रतीक्षा है और चुनाव पूर्व एक बड़ी सभा आयोजित की जाएगी। आमचा निर्णय आहे की महायुतीतूनच निवडणूक लढायला पाहिजे। शेवटी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे तर अनेक निवडणुका मागे अनेक वर्षापासून आम्ही मिळूनच लढत होतो आणि त्यामुळे कार्यकर्त्याची बहुतांश ठिकाणी निवडणूक लढण्याची इच्छा असते, परंतु शेवटी विभाजनामुळे कधी काँग्रेसचा लाभ होतो, त्यामुळे महायुतीतूनच निवडणूक लढली पाहिजे असं आमचंही मत आहे आणि त्या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे। परंतु काही ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीत युती मैत्रीपूर्ण लढत होऊ नये अशी आमची देखील इच्छा आहे। प्लॅन बीच्या संदर्भात नाही, मी आता सध्या आम्ही देखील सर्व जिल्ह्यात आणि जेवढ्या सभा घेऊन राहिलो ते महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणा अशाच घेऊन राहिलो आणि तशाच पद्धतीचे प्रचार भविष्यात करण्याची परिस्थिती राहावी असं सर्वांचं मत। शिंदे साहेबांचा नागपूरचा दौरा मागे पुढे ढकलला होता, दिवाळी नंतर आहे की आधी आहे? आता ते जसे तारीख येईल त्यानुसार तयारी आहे, आम्ही वाट बघत आहोत, तयारी पूर्ण झालेली आहे आणि निवडणुकीच्या पूर्वी शिंदे साहेबांची मोठी सभा व्हावी अशी आमची इच्छा आहे। तुमचं धडाकेबाज म्हणून तुमची ओळख आहे, अभ्यासू आमदार म्हणून। बाबा आत्राम तुमच्यावर नाराज का असतात नेहमी? कुठे नाराज? मला कधीच एक शब्द बोलले नाही, माझ्याशी ते चांगल्या पद्धतीने जेव्हाही संवाद झाला चांगला झाला आणि मी असं काही चुकीचं कुठलाही हस्तक्षेप मी त्यांच्या मतदारसंघात केलं नाही आणि मी सर्वांना सोबत घेऊन काम करणारा कार्यकर्ता।